नमस्कार मित्रांनो, माझं नाव नागेश. मी एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा. पुण्यात एका खासगी कंपनीत कामाला होतो. माझं आयुष्य तसं सर्व चाललं होतं. पण एका पावसाळ्याही संध्याकाळी सर्व काही बदललं. त्या दिवशी पुण्यात जोरदार पाऊस पडत होता. ऑफिसमधून घरी जाताना माझ्या दुचाकीला अपघात झाला. फार गंभीर नव्हतं, पण हाताला आणि पायाला बऱ्याच खरचटलं होतं. रक्ताचा ओघळ पाहून मी थोडं घाबरलो होतो. जवळच एक लाईफ केअर नावाचा क्लिनिक होतं. तिथं मी कसंबसं पोचलो. तिथे माझी भेट झाली डॉक्टर आदितीशी. पांढऱ्या कोट, गळ्यात स्टेथिस्कोप आणि चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता. त्यांनी मला पाहिलं आणि लगेच उपचाराला सुरुवात केली. तिचे हात खूप नाजूक होते, पण कामात तितकाच वेग होता. जखम साफ करताना मला थोडी कळ लागली. तसं मी जोरात श्वास घेतला. "घाबरू नका नागेशजी, फक्त थोडं टोचल्यासारखं वाटेल, पण लवकर बरं होईल," ती मृदू आवाजात म्हटली. तिचा तो आवाज ऐकून माझं निद्ध दुखणं तिथेच पळून गेला. मी फक्त तिच्याकडे बघत राहिलो. ती इतक्या मनापासून काम करत होती की मला तिचं कौतुक वाटलं. ड्रेसिंग संपल्यावर तिने मला काही औषध लिहून दिली आणि हसून म्हटली, "पुढच्या 2 दिवसात पुन्हा एकदा पट्टी बदलायला या." मी बाहेर आलो, पण माझं मन मात्र तिथेच राहिलं होतं. दुसऱ्या दिवशी खरं तर मला जास्त त्रास नव्हता, पण आदिती पुन्हा बघायची ओढाने मी क्लिनिकमध्ये पोचलो. "आज इतक्या लवकरच?" तिने हसून विचारली. "हो." विचार केलं लवकर ड्रेसिंग करून घ्यावं. मी कसंबसं शब्द जुळवत म्हटलो. ड्रेसिंग करताना आज आम्ही थोड्या गप्पा मारल्या. तिला कळालं की मी पुण्यात नवीन आहे आणि मला साहित्याची आवड आहे. योगायोगाने तिलाही वाचनाची खूप आवड होती. आमच्या गप्पा रंगल्या. क्लिनिकमध्ये गर्दी कमी असल्याने तिने थोडी वेळ दिली. त्या दिवशी मला जाणवले की आदिती फक्त एक चांगली डॉक्टरच नाही, तर एक खूप चांगली व्यक्ती आहे. तिचे विचार, तिचे बोलणं सगळंच मला धुरळ घालणारा होता. मी रोज काही ना काही निमित्त काढून तिला भेटायला जाऊ लागलो. कधी औषधाच्या नावाखाली, तर कधी फक्त तब्येतीच्या चौकशी करायला. हळूहळू आमची मैत्री वाढू लागली. आम्ही एकमेकांचे नंबर शेअर केला. आता आमचे फोनवर मेसेज करून झाले होते. ती रात्रभर हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर असायची आणि मी तिला साथ देण्यासाठी जागा असायचो. एका दिवशी मी तिला विचारलं, "आदिती, तुला इतकं काम करून कंटाळा येत नाही का?" ती म्हटली, "येतो ना नागेश, पण जेव्हा एखाद्या रुग्ण बरं होऊन हसून घरी जातो, तेव्हा सगळं थकावा निघून जातो. तू सांग, तुला काय आवडतं?" मी म्हटलो, "मला तुझ्याशी बोलायला आवडतं." माझं हे वाक्य ऐकून पलीकडे थोडा वेगळा शांतता होती. मग ती हळूच हसली आणि म्हटली, "वेडा आहेस का तू?" त्या वेडा शब्दात जे प्रेम होतं ते मला खूप काही सांगून गेलं. आता मला खरी पटली होती. माझ्या मनात तिच्याबद्दल जे आहे ते तिच्या मनात कुठेतरी उमटलं आहे. पावसाळा संपत आला होता. मी आदितीला एका सुंदर बागेत भेटायला बोलावलं. तिने त्या दिवशी फिकट गुलाबी रंगाची साडी नेसली होती. ती एखाद्या परीसारखी दिसत होती. आम्ही बागेतल्या बाकड्यावर बसलो होतो. हवेत गारवा होता. मी खूप हिंमत एकवटली आणि तिचा हातात हात घेतला. तिने हात काढला नाही.
उलट त्यांनी माझ्या हातावर आपली पकड घट्ट केली. आदिती, मी एका साधा मुलगा आणि तू डॉक्टर. आपल्यात खूप फरक आहे. पण मला तुझ्या व्यक्तिमत्व खूप आवडतो. तुझ्याशिवाय माझं आयुष्य आता मला अपूर्ण वाटतंय. काय तू माझ्या आयुष्याचा भाग बनशील? मी मनातली भावना व्यक्त केला. आदितीने माझ्या डोळ्यात पाहिलं. तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं, पण ते आनंदाचं होतं. ती म्हटली, नागेश, डॉक्टर असणं हे माझं प्रोफेशन आहे, पण माणूस बनून मला माझी साधीपणा आणि प्रामाणिक आवडतो. मला हवं आहेस, डॉक्टर म्हणून नाही, तर तुझी आदिती म्हणून. त्या संध्याकाळी आमचं नातं अधिक घट्ट झालं. आम्ही तासनतास तिथेच बसून भविष्याची स्वप्न रंगवली. प्रेमात फक्त सुख नसतं, तर एकमेकांना साथ देणंही असतं. एकदा आदितीच्या हॉस्पिटलमध्ये खूप मोठा आपत्कालीन प्रसंग झाला. ती सलग 36 तास काम करत होती. ती खूप थकली होती आणि मानसिक तणावाखाली होती. मी तिथे गेलो. तिच्यासाठी जेवण घेऊन गेलो. तिला शांत केलं. तिने माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि तिचे डोळे मिटले. त्या क्षणी मला जाणीव झाली की तिला फक्त एका जोडीदाराची नाही, तर एका अशा माणसाची गरज आहे, तिला आधार देऊ शकेल. मी त्याला सांगितलं, आदिती, तू जगाला वाचवतेस, पण तुला सावरणारा मी नेहमी तुझ्यासोबत असेल. तिने माझ्याकडे कृतज्ञतेने पाहिलं. त्या दिवसापासून तिला माझ्यावरचा विश्वास अधिक वाढलं. आमच्या घरच्यांना जेव्हा या नात्यांबद्दल कळालं, त्या सुरुवातीला थोड्या विरुद्ध झालं. पण जेव्हा त्यांनी आमचं एकमेकांवरचं प्रेम आणि आधार पाहिलं, तेव्हा त्यांनाही आनंदाने होकार दिला. लवकरच आमचं साखरपुडा झाला. आमचं आयुष्य आता एका नवीन वळणावर होतं. नागेश आणि डॉक्टर आदिती आता केवळ दोन व्यक्ती नव्हते, तर एकमेकांचे पूरक बनले होते. आजही जेव्हा पाऊस पडतो, तेव्हा मला ती पहिली भेट आठवते. ती जखम, ते ड्रेसिंग आणि ती सुंदर डॉक्टर. कधी-कधी आयुष्यातले छोटे अपघात आपल्या मोठ्या सुखाकडे घेऊन जातात. हेच खरं. धन्यवाद. ही कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र मित्रांनो.